एक वृद्ध साधू आपल्या तरुण शिष्यासह एका वनात राहत होते. साधू 80 वर्षाचे होते, तर तरुण शिष्य नुकताच विशीत आला होता. वृद्ध साधू मोठे ज्ञानी होते. जेव्हा ते समाधी लावून बसायचे तेव्हा 2-2 दिवस ते त्या अवस्थेतून बाहेर यायचे नाहीत. ध्यानामुळे त्यांना भविष्य बघायची अनोखी शक्ती प्राप्त झाली होती. ते जेव्हा ध्यानाला बसायचे तेव्हा त्यांना भविष्यात काय घडणार आहे हे आधीच दिसून जायचं. असंच एक दिवस ते ध्यानाला बसलेले असताना त्यांना दिसलं की आपला प्रिय शिष्य 8 दिवसांनी मरणार आहे. ते समजताच त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांना वाटलं मरणाच्या आधी त्याला आपल्या कुटुंबाला भेटून येऊ देत. त्यांनी आपल्या शिष्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले, तू 7 दिवस तुझ्या घरी जाऊन आपल्या कुटुंबाला भेटून ये. शिष्याला हे ऐकून खूप आनंद झाला. तो म्हणाला, गुरु, माझी खूप दिवसांपासून माझ्या घरच्यांना भेटायची इच्छा होती. गुरु म्हणाले, ठीक आहे, तू जाऊन ये, पण लक्षात ठेव, 8व्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आश्रमात परत यायचं आहे. शिष्य म्हणाला, जशी आपली आज्ञा. मी 8व्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आश्रमात नक्की परतून येईन, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. असं म्हणून तो वृद्ध साधूला नमस्कार करून गेला. त्याला जाताना बघून साधूच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाटलं, आता हा आपल्याला कदाचित कधीच परत दिसणार नाही. शिष्य डोंगर उतरून आपल्या गावाच्या दिशेनं चालू लागला. गावाकडे जाताना त्याला एक छोटीशी नदी ओलांडून जायचं होतं. तेव्हा नुकताच पावसाळा सुरू झाला होता. तो नदीजवळ पोचला तेव्हा त्याला लक्षात आलं की नदीचं पाणी वाढलं आहे. तो जेव्हा नदीच्या अगदी जवळ पोचला तेव्हा त्याला तिथे मुंग्यांचं एक वारूळ दिसलं. लाखो मुंग्या त्या वारुळातून ये जा करत होत्या. अन्नाचे छोटे छोटे कण त्या तोंडात धरून वारुळात आणून जमवत होत्या. ये जा करताना त्यांची एकमेकांना टक्कर व्हायची. तेव्हा त्या आपला रस्ता बदलून पुन्हा शांततेत चालायला लागायच्या. शिष्याला हे सगळं बघून फार गंमत वाटली. नदी पार करून तो पलीकडे जाणारच होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की पावसाच्या पाण्यामुळे मुंग्यांचं हे वारूळ वाहून जाऊ शकतं. लाखो मुंग्या आणि त्यांनी इतक्या कष्टानं जमवलेलं अन्न क्षणभरामध्ये नाहीसं होईल. त्यानं त्या मुंग्यांना वाचवायचं असं ठरवलं. तो पुन्हा त्या वारुळाजवळ गेला. त्यानं किनाऱ्याजवळची माती आणि दगड घेऊन त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली. शिवाय नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी एक छोटीशी दुसरी वाट अतिशय कलात्मक पद्धतीने बनवली, जेणेकरून नदीचं पाणी बाजूने वाहून जाईल आणि वारुळाला काहीच धोका राहणार नाही. याची खात्री करून त्याने पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली. घरच्यांना भेटल्यावरती 8 दिवस कसे निघून गेले याचे त्याला भानच राहिले नाही. जेव्हा त्याला आठवण आली तेव्हा 8वा दिवस होऊन गेला होता. तो लगेचच आश्रमाच्या दिशेने निघाला. इकडे त्याची वाट बघत असलेला साधू 8व्या दिवशीचा सूर्यास्त होऊनही आपला शिष्य परतला नाही, त्यामुळे मनाची खात्री करून बसला होता. तिकडे नक्कीच त्याचं काहीतरी बरं वाईट झालं असेल. एकतर तो आपल्या घरी मेला असेल किंवा वाटेत एखाद्या जनावरानं त्याला खाल्लं असेल. नदी पार करताना तो वाहून गेला असण्याची ही शक्यता होती. रात्रभर त्या वृद्ध साधूला झोप लागली नाही. आपल्या तरुण शिष्याच्या मरणाचे त्याला वाईट वाटत होते. पण पुढच्या दिवसाचा सूर्य जसा उगवला तसा शिष्य आश्रमात येऊन दाखल झाला. त्याला पाहून वृद्ध साधू आश्चर्यचकित झाले. साधूंना दिसलेलं भविष्य कधीच खोटं होत नव्हतं. ते शिष्याला म्हणाले, तू आश्रमातून घरी जायला निघाला, त्यानंतर तुझ्यासोबत काय काय झालं ते मला सारं काही सविस्तरपणे सांग. शिष्याने गुरुला सगळं काही सांगितलं. नदीचं पाणी कसं वाढलं होतं, त्याने मुंग्यांचं वारूळ कसं वाचवलं वगैरे सगळं. ते ऐकून गुरुच्या लक्षात आलं, आपल्या या शिष्यानं लाखो मुंग्यांचे प्राण वाचवले आहे. त्याचं तेच पुण्य त्याच्या मृत्यूला आडवं आलं आहे. साधूने आपल्या शिष्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, कर्म नक्कीच परतून येतं आणि पुण्य नेहमी आडवं येतं. शिष्याला गुरुच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला नाही. त्याने आपल्या गुरुला त्याबद्दल काही विचारलेही नाही. तो आपली नेहमीची आश्रमातली कामं करण्यात गढून गेला. याचाच अर्थ चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं. हे गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुमच्या कर्मानं तुमचं आयुष्य वाढेल. पण एक लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख आणि संकट कमी होण्यास नक्कीच मदत होईल. कर्माचा सिद्धांत अतिशय साधा आहे. तुम्ही जे काही कराल ते परत फिरून तुमच्याकडेच येणार आहे. म्हणूनच कर्म नेहमी चांगले ठेवा. कारण चांगल्या कर्माची फळं चांगली असतात, वाईट कर्माची फळं वाईटच असतात. म्हणून आयुष्यात नेहमी चांगले कर्म करत राहा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणखी एक अशीच कथा पाहणार आहोत.
एका राज्यात विराज नावाचा एक तरुण राजकुमार होता. लहानपणापासूनच त्याला ऐश्वर्य, सत्ता, ताकद याचं खूप आकर्षण होतं. त्याला वाटायचं की ज्याच्याकडे शक्ती आहे तोच योग्य आहे. त्याच्या वडिलांनी म्हणजेच राजाने त्याला अनेकदा सांगितलं होतं, राजा होणं म्हणजे फक्त राज्य करणं नाही, तर लोकांची सेवा करणं. पण विराजला हे पटत नव्हतं. राजा वृद्ध झाला आणि काही वर्षांनी त्याचा मृत्यू झाला. विराज गादीवर बसला. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू त्याचा खरा स्वभाव बाहेर येऊ लागला. तो कठोर झाला, लोकांवरती जास्त कर लावू लागला. कोणतीही चूक झाली तर कठोर शिक्षा देऊ लागला. त्याला वाटायचं भीतीत ठेवलं तर लोक ऐकतात. त्या राज्यात एक वृद्ध माळी राहत होता, नामदेव. तो राजवाड्याच्या बागेत काम करत असे. खूप साधा, शांत आणि नेहमी हसमुख. त्याचं काम होतं झाडं लावणं, त्यांना पाणी घालणं आणि फुलांची काळजी घेणं. एकदा राजकुमार बागेत फिरत होता. त्यानं पाहिलं की नामदेव एक झाड लावत होता. ते झाड फार हळू वाढणारं होतं आणि त्याला फळं यायला किमान 20 वर्ष लागणार होती. राजा हसला आणि म्हणाला, तू इतका म्हातारा आहेस आणि हे झाड 20 वर्षांनी फळ देणार आहे. तेव्हा तू जिवंत असशील असं तुला वाटतं का? नामदेव शांतपणे हसला आणि म्हणाला, महाराज, मी ज्या झाडांची फळं खातो ती माझ्या पूर्वजांनी लावलेली आहेत. त्यांनी माझ्यासाठी विचार केला, म्हणून आज मला फळ मिळत आहे. मी जरी त्या झाडाची फळं खाणार नसलो तरी पुढच्या पिढीसाठी काहीतरी ठेवून जाईन. राजाला हे उत्तर फारसं आवडलं नाही. त्याला वाटलं, हा मला शिकवतोय का? काही दिवसांनी राज्यात दुष्काळ पडला. पाऊस आला नाही, शेती नष्ट झाली. लोक भुकेने तडफडू लागले. पण राजा विराजने साठवलेलं धान्य लोकांना दिलं नाही. तो म्हणाला, राज्याचं भांडार माझ्यासाठी आहे, लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी. लोकांची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत गेली. चोरी, भांडणं, बंडखोरी सुरू झाली. राज्यात अशांतता पसरली. एका रात्री विराज वेश बदलून शहरात फिरायला गेला, लोक काय म्हणतात ते पाहायला. त्यानं पाहिलं, लोक उपाशी आहेत, काही लोक मरत आहेत, पण त्याला कुठेही सहानुभूती वाटली नाही. तो म्हणाला, हे सगळं त्यांच्या कर्माचं फळ आहे. तो परत राजवाड्याकडे येत असताना त्याला एका कोपऱ्यात प्रकाश दिसला. तिथे नामदेव बसलेला होता. त्याच्या आजूबाजूला काही लोक होते, भुकेले, थकलेले. नामदेव त्यांना आपल्या छोट्या बागेतून मिळालेलं थोडंफार अन्न देत होता. काही फळं, काही भाज्या. ते पुरेसं नव्हतं, पण तो जे काही देत होता, वाटत होता, ते जास्त होतं. राजा थांबला. त्यानं विचारलं, तू स्वतःकडे इतकं कमी असताना हे सगळं का वाटतोस? नामदेव म्हणाला, महाराज, जेव्हा मी झाडं लावतो तेव्हा मी त्याला विचारत नाही, तू मला काय देणार आहेस? मी फक्त माझं काम करतो आणि जेव्हा ते मोठं होतं तेव्हा ते स्वतःहून देतं. माणसाचंही तसंच आहे. राजा काहीच बोलला नाही, पण त्याच्या मनात काहीतरी हलायला लागलं. काही दिवसांनी परिस्थिती आणखी वाईट झाली. लोकांनी राजवाड्यावरती हल्ला केला, बंडखोरी उसळली. विराजला आपला जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं. तो जंगलात लपला. काही दिवस तो उपाशी राहिला. त्याच्याकडे ना सत्ता होती, ना अन्न, ना कोणी मदत करणारा. एक दिवस तो थकून एका झाडाखाली बसला. तेव्हा त्याला कुणीतरी पाणी दिलं. त्यानं वर पाहिलं. तो नामदेव होता. नामदेव म्हणाला, महाराज, घ्या पाणी. राजा थक्क झाला. तो म्हणाला, तू मला मदत करतोयस? मी तुला कधीच काही दिलं नाही. उलट मी लोकांना त्रास दिला. नामदेव हसला आणि म्हणाला, महाराज, मी जे करतो ते तुमच्यासाठी नाही, माझ्या कर्मासाठी करतो. तुम्ही मला काय दिलं किंवा घेतलं याचा माझ्या कर्मावरती परिणाम होत नाही. मी चांगलं करतो कारण ते माझं कर्तव्य आहे. राजाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पहिल्यांदा समजलं, सत्ता, भीती, ताकद यापेक्षा मोठं काहीतरी आहे. काही महिन्यांनी परिस्थिती बदलली. पाऊस आला. लोक शांत झाले. विराज परत गादीवर बसला. पण यावेळी तो पूर्णपणे बदललेला होता. त्याने सर्वप्रथम राज्याचं भांडार उघडलं. लोकांना मदत केली. कर कमी केले. अन्यायकारक शिक्षा बंद केल्या. आणि सर्वात महत्त्वाचं, त्याने स्वतः बागेत जाऊन झाडं लावायला सुरुवात केली. एकदा त्यानं नामदेवला विचारलं, तुम्ही मला माफ केलं का? नामदेव म्हणाला, महाराज, माफी ही मागायची गोष्ट नाही, ती आपल्या कर्मातून मिळते. राजा शांतपणे मान हलवला. वर्षानंतर लोक विराजला एक न्यायी आणि दयाळू राजा म्हणून ओळखू लागले. आणि त्या बागेत जिथे नामदेवनं झाडं लावली होती, तिथे आता मोठमोठी झाडं उभी होती, जी अनेकांना सावली आणि अन्न देत होती.
अशीच एक आणखी कथा बघूया. एका डोंगर रांगांच्या मध्ये एक लहानसं गाव होतं, काशीर. ते गाव शांत होतं, पण त्याच्याबद्दल एक विचित्र गोष्ट प्रसिद्ध होती. त्या गावात न्याय नेहमी उशिरा मिळतो, पण मिळतो नक्की. त्या गावात रुद्र नावाचा एक तरुण राहत होता. बाहेरून पाहिलं तर तो अगदी साधा, शांत, काम करणारा, कुणाशी फार बोलत नाही. पण आतून तो खूप वेगळा होता. त्याला लोकांच्या कमकुवतपणाचा फायदा घ्यायला आवडायचं. तो थेट वाईट काम करत नसे, पण तो लोकांना अशा परिस्थितीत ढकलायचा की ते स्वतःच चुकतील. उदाहरणार्थ, एकदा त्याच्या शेजाऱ्याचं शेतीचं पाणी बंद पडलं. रुद्रने त्याला मदत करण्याऐवजी रात्री गुपचूप त्याच्या पाण्याच्या मार्गात थोडासा अडथळा आणला. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्याची शेती पूर्ण कोरडी पडली. मग रुद्र गेला आणि म्हणाला, तू शेती विकणार असशील तर मी घेऊ शकतो. हळूहळू तो लोकांची जमीन, त्यांची साधनं आणि त्यांची प्रतिष्ठा सगळं खेचत गेला. पण कुणालाही त्याच्यावरती थेट आरोप करता येत नव्हता, कारण तो कधीही उघडपणे काही चुकीचं करत नसे. लोकांना वाटायचं हा माणूस वेगळाच आहे, काहीतरी चुकतंय, पण काय ते समजत नाही. त्या गावात एक वृद्ध स्त्री राहत होती, जनकी. लोक तिला वेडी म्हणायचे, पण ती नेहमी एकच वाक्य म्हणायची, कर्म सावलीसारखं असतं, प्रकाश कमी झाला की ते मोठं दिसतं. रुद्रला तिचं बोलणं ऐकून हसू यायचं. एक दिवस गावात एक अनोळखी माणूस आला. त्याचं नाव होतं अर्णव. तो शांत होता, निरीक्षक होता. तो गावात राहायला आला. अर्णवने रुद्रकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याला जाणवलं, हा माणूस काहीतरी खेळ खेळतोय. एक दिवस अर्णवने रुद्रला विचारलं, तू लोकांना मदत का करत नाहीस? रुद्र हसला, मदत? लोक स्वतःच पडतात, मी फक्त त्यांना ढकलत नाही. अर्णव काहीच बोलला नाही, फक्त म्हणाला, ठीक आहे, बघूया. काही दिवसांनी विचित्र गोष्टी घडायला लागल्या. रुद्रने ज्या लोकांना अडचणीत टाकलं होतं, त्याच प्रकारच्या अडचणी त्याच्यासमोर येऊ लागल्या. त्याच्या शेतीत अचानक पाणी थांबलं. त्याच्या घराच्या छपराला भेगा पडल्या. त्यानं साठवलेलं धान्य खराब झालं. रुद्र चिडला. त्याला वाटलं, कोणीतरी माझ्याशी खेळ करतंय. तो अर्णवकडे गेला. हे तू करतोयस का? अर्णव शांतपणे म्हणाला, मी काही करत नाही, फक्त गोष्टी परत येत आहेत. रुद्र हसला. कर्म वगैरे, मला या गोष्टींवरती विश्वास नाही. अर्णव म्हणाला, ठीक आहे, मग अजून थोडं बघ. त्या रात्री रुद्रला झोप लागली नाही. त्याला विचित्र स्वप्न पडू लागली. त्यानं पाहिलं, तो स्वतः त्या शेजाऱ्यासारखा आहे, ज्याची शेती कोरडी पडली होती. तो मदतीसाठी धावतोय, पण कुणी मदत करत नाही. दुसऱ्या स्वप्नात तो एक गरीब माणूस आहे, ज्याचं घर त्याच्याच डोळ्यासमोर कोसळतोय. तिसऱ्या स्वप्नात तो स्वतःला फसवतोय. तो घाबरून उठला. दिवसेंदिवस त्याची परिस्थिती वाईट होत गेली. लोक त्याच्यावरती विश्वास ठेवेनासे झाले. तो एकटा पडला. शेवटी तो जनकीकडे गेला. ती वेडी म्हातारी. तो म्हणाला, माझ्यासोबत हे काय होतंय? जनकी हसली आणि म्हणाली, तुला आठवतंय का, तू इतरांसोबत काय केलं होतंस? रुद्र गप्प बसला. ती पुढे म्हणाली, कर्म नेहमी तसं परत येत नाही जसं आपण केलं. ते तसं वाटतं जसं आपण इतरांना वाटू दिलं. रुद्रच्या अंगावरती शहारे आले. तो अर्णवकडे गेला. हे थांबव, मी चुकलो. अर्णव म्हणाला, हे मी सुरू केलेलं नाही आणि मी थांबवणारही नाही. मग कोण थांबवेल? अर्णव हसला. तू. कसं? पहिल्यांदाच कोणाला ढकलायचं नाही, तर उचलायचं असं ठरव. रुद्रने त्या दिवसापासून बदलायला सुरुवात केली. तो लोकांना मदत करू लागला, खऱ्या अर्थानं, कुठलाही स्वार्थ न ठेवता. सुरुवातीला लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला, पण हळूहळू त्याला स्वीकारायला लागले आणि हळूहळू त्याच्या आयुष्यातील समस्या कमी होऊ लागल्या. एक दिवस तो अर्णवला शोधायला गेला, पण तो गावातून गायब झाला होता. फक्त जनकी बसली होती. ती म्हणाली, तो कोण होता माहीत आहे का? रुद्र म्हणाला, कोण? जनकी शांतपणे म्हणाली, तुझं कर्म. रुद्र थबकला. त्या दिवशी त्याला पहिल्यांदा समजलं, कर्म म्हणजे फक्त शिक्षा नाही, ते आरसा आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया